Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. पावसानं आणि पुरानं महाराष्ट्रात किती मोठं नुकसान केलंय हे सांगायची आता गरज राहिलेली नाही. शेतकरी हवालदिल झालाय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालाय. घरं बुडालीत, राहायची सोय नाहीये. मराठवाड्यात तर अक्षरशः कहर केलाय. अशात सरकारकडून अजूनही ठोस अशी मदत केली गेलेली नाहीये. सण तोंडावर आहेत. अशात बळीराजानं कोणाच्या तोंडाकडे पाहायचा असा सवाल उपस्थित होतोय. खरं तर हे ओला दुष्काळाच्या पलीकडचं दुःख आहे. शेतकऱ्यांसमोर आता कसं जगायचं असा प्रश्न उभा राहिलाय. हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या. अशा स्थितीत शेतकरी व विरोधक राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्यानं करतायत. याच ओला दुष्काळावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आधीची आणि आताची अशी दोन विधानं चर्चेत आलेत. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जाते आणि अशात नियमांमध्ये ओला दुष्काळ असं काहीच नाहीये असं फडणवीस आता सांगत आहेत. मंत्रिमंडळाने हाही निर्णय घेतलेला आहे. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे जी काही मागणी होती की त्यावेळच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थच तो असतो की त्या सवलती लागू करा, तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. मी आज यापेक्षा अधिक सांगणार नाही, कारण आता ही सगळी नुकसानाची आकडेवारी जमा होतीये. ती पूर्ण जमा पुढच्या 2-3-4 दिवसात होईल आणि जसं मी सांगितलं लवकरात लवकर, पण कुठल्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्याच्या आत आपल्याला या संदर्भातली जी काही मी शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही बसून या संदर्भातला निर्णय घेणार आहोत आणि त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू. मात्र हेच फडणवीस ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करायला विदर्भात गेले होते. यवतमाळमध्ये त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ठाकरेंकडे केली होती. याशिवाय फडणवीसांनी एक पत्र सुद्धा उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विशेषतः आता ज्या शेतीमध्ये आपण आहोत तिथे पुराचं पाणी थांबल्यामुळे कापसाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता बोंड काळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही अशी अवस्था त्या ठिकाणी तयार झाली आहे. मला असं वाटतं की ही विशेष परिस्थिती आहे, त्यामुळे सरकारने विशेष मदत या परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्याला केली पाहिजे. कारण आता गेले 2 वर्ष सातत्याने काही ना काही आपत्ती ही शेतकऱ्यावर येते आणि अशातही मेहनत करून आपण पाहू शकतो की जर या ठिकाणी पूर आला नसता अतिशय चांगलं पीक यावर्षी होतं. आता आपल्याला पाहायला मिळत आहे की चांगली बोंड सगळी नीट आली होती, पण या पुरामुळे मात्र पूर्ण सगळा कापूस हा खराब झालेला आहे. त्यामुळे मी सरकारला मागणी करतो की सरकारने तात्काळ या ठिकाणी भरघोस मदत जी आहे ती केली पाहिजे. आणि निश्चितच असं आहे की ओला दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे, त्याबद्दल काही दुमतच नाही आहे. आपल्या मुळातच काय की जे दुष्काळाचं मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलमध्ये ज्या काही वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत याला आपण कदाचित ओला दुष्काळ म्हणण्याच्या ऐवजी पूर परिस्थिती म्हणू शकतो, अतिवृष्टी म्हणू शकतो, जे आपल्या मॅन्युअलमध्ये म्हटलेलं आहे. त्याला काहीही म्हणा, पण त्याला तात्काळ आपत्ती घोषित करून आणि त्या संदर्भातली मदत ही शेतकऱ्याला झाली पाहिजे.
ओला दुष्काळासंदर्भातलं फडणवीसांचं आताचं आणि आधीचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख केलाय। हेच पत्र उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेत सुद्धा वाचून दाखवलंय। आपल्याकडे काय होतं, अनेकदा शब्दाचा खेळ चालतो। मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला आणि आपत्तीग्रस्त मग आपत्ती, तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारू कसं शकता की ठीक आहे ओला दुष्काळी संज्ञा नाहीये नसेल पण म्हणून तुम्ही झालेलं नुकसान नाकारू शकता का? आणि ओला दुष्काळ ही जर का संज्ञा नसेल तर मग मला असं वाटतं की काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का, की काही शब्द ते ज्या पदावर असतात तेव्हा ते शब्द अस्तित्वात येतात आणि पदानंतर दुसऱ्या पदावर गेले ते शब्द नाहीसे होतात, असं काय आहे का? कारण माझ्याकडे अत्यंत कनवाळू जागरूक असं विरोधी पक्ष नेत्यांचं एक पत्र आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, म्हणजे मीच होतो तेव्हा, तत्कालीन मुख्यमंत्री मी जेव्हा होतो तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष नेते हे आजचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं होतं। त्या पत्रातल्या 4 ओळी मी वाचतो। आता ही तारीख आहे 16 ऑक्टोबर 20 आणि परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत आता तरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत देण्याबाबत आणि त्याच्यात त्यांनी म्हटले की परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला की नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे। आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आपला गिचपीड देवेंद्र फडणवीस। या गिचपीड म्हणजे त्याची सही आहे तसं मी म्हटलं, मला वाचता नाही। असो, हे राजकारण तर चालतच राहील। सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 60 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झाले। मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। पहिल्या टप्प्यात 2215 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्याचं काम सुरू झालं असल्याचं सरकारकडून सांगितलं जाते। सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक नुकसान झालंय। खरा फटका हा गेल्या 2 आठवड्यात बसलेला आहे। या नुकसानीसाठी काय मदत मिळणार हे अद्यापही क्लिअर नाहीये। सरकार सांगतंय अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती जमा करण्याचं काम सुरू आहे। येत्या 8 ते 10 दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर डेटा तयार करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल असं मुख्यमंत्री सांगतायत। एकंदरीतच राजकीय नेत्यांच्या भूमिका बदलत असतात। ओल्या दुष्काळावरचं फडणवीसांचं म्हणणंही आता बदलल्याचं दिसत आहे, कारण आता ते मुख्यमंत्री आहेत। शेतकरी अजूनही संकटातून सावरलेला नाही, त्यामुळं कागदी घोडे न नाचवता थेट मदत, तीही लवकरात लवकर कशी देता येईल हे काम सरकार म्हणून करणं गरजेचं आहे। जी अपेक्षा विरोधात असताना करत होते तीच सत्तेत असताना अंमलात कशी आणतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।